नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 38 साइज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम परफेक्ट असं दाखवणार आहे। कोणताही क्लास न करता तुम्ही या पद्धतीने पहा एकदम परफेक्ट असं ब्लाउज कटिंग करायला शिकू शकता। तर सर्वात पहिल्यांदा मी इथं बॅक पार्ट कटिंग करणार आहे। याचा जो गळा आहे पाठीमागचा तो 11 इंच आहे आणि पुढचा गळा आहे 6 इंच आणि 38 साइज आहे पहा। त्यामुळे आपण वेगवेगळं कटिंग करून घेऊया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची। तर इथून मी पहा ब्लाउजची उंची घेतलेली आहे 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंच। शोल्डर जे आहे ते आपल्याला इथून मायनस करायचं आहे। तर पहा इथं मी 7.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, यातून मी 2.5 इंच मायनस करणार आहे। पहा इथून हे या पद्धतीने मी 2.5 इंच मायनस केले। साडेसात आणि इथून हे 2.5 इंच बरोबर मायनस केलेला आहे। तर राहणार आहे पहा बरोबर 5 इंच आपलं हे शोल्डर जे आहे ते इथे या पद्धतीने राहणार आहे। तर अजून एकदा मी असंच 5 इंचावरती पॉइंट देते आणि मुंडा घेते 5.25। सरळ एक लाईन ओढून घेते पहा। इथे एक परत या पद्धतीने एक लाईन ओढून घेतली। आता इथे आपल्याला छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर 38 साइज आहे, त्याचा चौथा भाग किती होतो 9.5 इंच होतो, परंतु 11 इंच गळा आहे त्यामुळे यातून मी जे 2 पॉइंट आहेत ते कमी करणार आहे, म्हणजे 0.25 असं हे आपण कमी करणार आहे। म्हणजे किती राहील 9.25 इंच, म्हणजे 9.2 या पद्धतीने हे इथं आपल्या छातीचं मेजरमेंट राहील। तर मी 9.25 इंचावरती मार्किंग करून घेते। पहा इथे 9.25 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। 31 इंच कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 7.25, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेणार आहे। 8.25 इंच झालं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता हे मी जोडून घेते। इथे हे या पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे। आता डीप नेक आहे आणि पहा खूप मोठा म्हणजे 11 इंचाचा गळा आहे, त्यामुळे इथे मी 1/2 इंच बाहेर जाऊन एक तिरकी लाईन अशी ओढून घेते। म्हणजे हा क्रॉस बॅक घेतला मी 1/2 इंच, इथे क्रॉस बॅक 1/2 इंच घेतला आणि इथून मी 1 इंच घेतलेला आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी, कारण 11 इंचाचा गळा आहे। आपण 10 इंचाचा जेव्हा गळा कटिंग करतो त्यावेळेस 1.25 इंच घेतो आणि इथे 11 इंचाचा गळा आहे म्हणून मी इथं पहा इथून थोडासा आतून आकार दिला आणि हा जो आहे आकार तो असा आपल्याला डाऊन करायचा आहे। आता इथे आपण मुंडा घेर मोजून घेऊया। तर मी इथं हे 1/2 इंच जे आहे पहा इथून हे या पद्धतीने पहा घेतलेलं आहे। 1/2 इंच सोडून आपल्याला मला इथं 7.25 इंच 7.8 हा मुंडा घेर हवा आहे। तर यामध्ये तुम्ही 1/2 इंच लूजिंग घेतलं तरी चालेल, म्हणजे 8 इंच मुंडा घेर तुमचा इथं आला तरी सुद्धा चालेल। तर हा मुंडा घेर जो आहे तो किती येतो हे पाहूया। तर 8.5 इंच जवळपास येतोय पहा। तर एवढा मुंडा घेर आपल्याला नको आहे पहा, 8.5 इंच येतोय। तर मी ही मुंड्याची उंची जी आहे ती कमी करून घेते। आता आपण किती घेतलेला आहे 5.25 इंच घेतलेला आहे पहा इथून, तर मी 5.5 इंच करून घेते। परत हा 1/2 इंच आहेच आपला इथे, इथून परत मी 1 इंच घेतलं पहा आणि हा जो आकार आहे तो परत मी देऊन घेते आणखीन या पद्धतीने। हा आकार आपला आता आहे
आणि इथे हे डाऊन करायचं अर्धा इंच ते पाव इंच. इथे मी हे डाऊन केलंय. तर हा आता आपला आकार नाही आहे पहा, हा आपला आकार नाही आहे, कारण याने मुंडा जास्त भरत होता. तर इथे मी आता मुंडा घेर मोजून घेते. 8 आणि वरती 1 पॉईंट असा आलेला आहे. तर मी हा मुंडा घेर असाच ठेवणार आहे, किंवा अजून तुम्हाला जर कमी करून घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. हा थोडा आकार मी वरती घेतला आणखीन, म्हणजे पहा आपल्याला मुंडा घेर किती मिळते बघूया आता. बरोबर आता इथे 8 इंच हा मुंडा घेर आपला झालेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही मुंडा घेर कमी जास्त करायचा आहे. हा झाला आपला बॅक पार्ट. इथे मला शोल्डर पट्टी 2.25 इंच ठेवायचे. तर 3 इंचावरती मी पॉईंट देते. 2 इंच गळ्याची रुंदी शिल्लक राहिलेली आहे. 11 इंचाचा गळा आहे. 11.5 इंचावरती पॉईंट दिला. तर याच्या खाली पट्टी किती शिल्लक राहते पहा, 4 इंच. जेव्हा मी ब्लाऊज कटिंग करते ना इथे, तर मी नेहमी काय करते असते, खालून जी पट्टी आहे ब्लाऊजची ती मोजते. जर 3.5 इंचाची पट्टी असेल तर आपण असं 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, आणि याच्यावरती जो काही राहील तो आपला गळा असणार आहे. ठीक आहे. तर 11 इंचाचा गळा आहे. 11.5 इंचावरती आपला हा पॉईंट आला. 3.25 इंच घेतलेला आहे इथून मी. शक्यतो पहा कस्टमर जे आहे ते ब्रॉड गळेच घालतात पहा. ब्रॉड गळे खूप आवडतात, तर त्या पद्धतीनेच आपल्याला ते कटिंग करायचे. सेंटर करून घेतला. टक्सा आपण जसं नेहमीप्रमाणे 4.5 इंच घेतो त्या पद्धतीने मी 4.5 इंच घेतलेला आहे. इकडून दोन्हीकडून आपल्याला अर्धा इंच टक्सा हवा आहे. इथे सुद्धा अर्धा इंच आपण जसं नेहमीप्रमाणे कटिंग करतो तसंच इथं करायचं आहे पहा. या पद्धतीने मी मुंडा कमी जास्त कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर हे आता आपण कटिंग करून घेऊया. इथे पहा थोडासा मुंडा आपल्याला असा हा बाहेर जाऊन द्यायचा आहे आणि मग कटिंग करायचं आहे. एकदम गोल राऊंड तयार झाला पाहिजे. या पद्धतीने हा बॅक पार्ट मी कटिंग करून घेतलेला आहे. फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी सेम त्याच उंचीचा आपल्याला एक पेपर घ्यायचा, सेम 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंच. शोल्डर आपलं किती आलेलं होतं, 5 इंच. तर ते आहे असं इथं घ्यायचं. मुंडा आपण कमी करून 5.5 इंच भरलेला होता, तर तो आहे असा इथं घ्यायचा. आता मात्र इथे 9.5 इंच घ्यायचंय. जसा आहे तसा छातीचा चौथा भाग पहा. या इथे या पद्धतीने. ठीक आहे. 9.5 इंच मी इथून घेतलेला आहे, आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. कंबर जशी आहे तशी 7.25 इंच चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं 8.25, आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. पाऊण इंच घेतलं मी आणि आकार देऊन घेते.
पहा या पद्धतीने हा कर्व इथं सेट झाला. ठीक आहे. आणि जसं डाऊन केलेलं होतं त्या पद्धतीनेच इथं हे डाऊन करायचं. आपण 1 इंच घेतलं होतं तर पाव इंच इथं मी कमी घेतलेलं आहे. पहा पाऊण इंच इथं येत आहे. पहा ठीक आहे. हा पॉईंट आपला हा पाऊण इंचाचा आहे. शोल्डर पट्टी सेम 2.25 इंच पट्टी हवी आहे. 3 इंचावरती पॉईंट द्या. पुढचा गळा हा आहे 6.5 इंच. इथून घेणार आहे मी 2.5 इंच. एक बॉक्स तयार करून घेऊया. आणि हाताने आकार देता येत असतील ना तर असे हाताने आकार द्या. पहा हाताने सुद्धा खूप छान असे आकार तयार होतात आपले. इथं घेते मी 2.5 इंच. इथे 2.25 इंच जरी घेतली तरी सुद्धा चालणार आहे. ब्लाऊजची हाईट आहे त्यामुळे मी इथं 2.5 इंच घेतलेला आहे. जर उंची कमी असते ना इथं तर मी 2.25 इंचच घेतलं असतं. इथं पाऊण इंच घेतलं आणि या पद्धतीने मी क्रॉस पट्टीला आकार दिलेला आहे. पहा ठीक आहे. आता इथं मी कटोरी घेणार आहे 5.25 इंच. तर इथून मी 5.25 इंचावरती एक पॉईंट दिला. इथून अजून एकदा एक 5.25 इंचावरती पॉईंट दिला. एक सरळ लाईन ओढून घ्यायची. एक इंच घेतलं. एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि या पद्धतीने मी कटोरीला आकार दिला. तर ही कटोरी आहे आपली 5.25 इंच. लक्षात घ्या. आता इथं 1/2 इंच डाऊन करायचं आहे. पहा या पद्धतीने. तर फरक काय राहतो फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपल्याला सेपरेट कटिंग करण्यासाठी चेस्टमध्ये. चेस्ट आपण पाठीमागील भागामध्ये 9.25 इंच घेतली. इथे घेतली 9.5 इंच. जर इथं हा 12 इंचाचा नेक असताना तर आपण सरळ सरळ इथं 1/2 इंच मायनस केलं असतं. आता हा 11 इंचाचा गळा आहे तर इथं तुम्ही 3 पॉईंट सुद्धा मायनस करू शकता. मी इथं 2 पॉईंटच मायनस केले. तुम्ही 3 पॉईंट सुद्धा मायनस करू शकता. जेव्हा जास्त ब्रॉड असेल ना तेव्हा 3 पॉईंट मायनस केलं तरी चालेल. हा आतला आकार जो आहे ना तो आहे आपला. पहा आधी आपण क्रॉस पट्टी जी आहे ती सेपरेट करून घेऊ. ही क्रॉस पट्टी जी आहे ना ही परत आपल्याला पेपरवरती परत वाढवायची आहे. पहा तर मी असं सर्व लिहून ठेवते कारण परत पहा मला जेव्हा दुसरा ब्लाऊज स्टिचिंगसाठी येईल ना त्यावेळेस मी हा पॅटर्न वापरू शकते. 38 चेस्ट, 31 इंच कंबर आणि उंची आहे 14.5 इंच. या पद्धतीने मी सर्व पार्टवरती लिहून ठेवते. हे पटकन समजतं. मुंडा घेरा पण टोटल 8 इंच ठेवलेला आहे. इथे सुद्धा तसंच लिहून ठेवायचं. 14.5 इंच उंची, चेस्ट 38, कंबर 31 आणि मुंडा आहे 7.25. पहा इथं लिहिलेलंच आहे. आपण या पद्धतीने लिहून ठेवायचं. जर लक्षात राहत नसेल तर म्हणजे परत दुसरा ब्लाऊज कटिंग करताना आपण पटकन असा हा ब्लाऊज कटिंग करू शकतो. ठीक आहे. आता ही कटोरी मी कट करून काढली, मूळ कटोरी. आता आपल्याला यापासून वाढीव कटोरी तयार करायची आहे. वाढीव कटोरी तयार करण्यासाठी आपण दुसरा एक पेपर घेऊ.
इथे पहा मी एक दुसरा पेपर घेतलाय. बाही कटिंग मी नाही दाखवणार, बाही कटिंग मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करेन. तर ही मूळ कटोरी जी आहे ते आपण कटिंग करून काढूया, म्हणजे वाढीव कटोरी तयार करूया. ही कटोरी आहे 5.5ची. हे मी सर्व असं लिहून ठेवते पहा. दीड इंच इकडून ही 1.5 इंच, अर्धा इंच इथे 1/2 इंच, या पद्धतीने. आता हा जो वाढवलेला भाग आहे ना, याचं सेंटर करून घ्यायचं. इथे ही 1.5 इंच. वाढीव कटोरी आपली तयार झालेली आहे. पहा, ही झाली आपली वाढीव कटोरी तयार. असं सेंटर करून पहा. पहा, कुठेही कमी जास्त नाही, परफेक्ट आहे. तर बाही कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने मी 38 साईज कटोरी ब्लाऊजचं जे ड्राफ्टिंग आहे ते तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पॅटर्नवरून मी 4 ब्लाऊज स्टिचिंग करणार आहे, तर ते तुम्हाला मी दाखवेनच कोणकोणते 4 ब्लाऊज मी स्टिच करणार आहे ते. धन्यवाद.